संशयाचा भाग तर आहेच आहे, कारण हे प्रकरण गृहमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना येऊन 8-9 महिने झालेले होते. मात्र त्यांनी जे टायमिंग निवडलं ते एकनाथराव शिंदे साहेब दिल्लीला गेले, 1.5 घंटा पंतप्रधानांसोबत बसले. त्या विषयाची हवा काढण्याकरता त्या टायमिंगनी त्यांनी प्रकरण पुढे काढलं. नंबर 1. नंबर 2, 53 जे व्हिडिओ आता आहेत ते जाणून बुजून काहीच व्हिडिओ पुढे त्यांनी टाकले, बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. एकूण संपूर्ण त्यांच्याजवळ असणारा डाटा आणि त्यातला जो एकंदरीत सर्व जो किळसवाणा प्रकार आहे तो समोर यायला सिलेक्टिव्ह काम तिथे केलं. नंबर 2. नंबर 3, या प्रकरणाला थेट निर्णयापर्यंत नेऊन न देता हे प्रकरण कुठेतरी चघळून याची जी एक चर्चा जे गॉसिप महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जात आहे, त्यामुळे कायद्याचं काम करत असून कुठेतरी फिलर्स दिल्या जातात आहे, सांगितलं जात आहे लोक चर्चा केली पाहिजे, ते व्हिडिओज कुठे आहेत काय आहे त्याची मागणी क्रिएट केल्या जाते. त्यामुळे एखाद्या किळसवाण्या प्रकरणाला तुमच्या राजकीय कुटील डावाच्या माध्यमातून जर खतपाणी घातल्या जात असेल, लोक दीर्घकाळ ते प्रकरण जर चघळत असतील, त्याची अंबट शोकीन त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही त्याच्या क्लिप्स व्हायरल करण्याच्या गोष्टी करत असतील तर मुख्यमंत्री महोदय हे बरं नवं. यामध्ये एक गाव 2 तुकडे करा, सगळा डाटा येऊ द्या, सगळी टीम पाठवा, आपण एक त्या ठिकाणी SIT लावली आहे ती सशक्त करा, SITचा आकार वाढवा, ती फास्ट करा, फास्ट कोडकडे टाका आणि या घाणेरड्या या नालायक या विचित्र विकृत या खरात प्रकरणाचा फडशा ताबडतोबीनं पाडा. खरात प्रकरणाच्या निमित्तानं खरातला मारून टाका, याची कशाला तुम्ही चौकशी करता असंही सांगण्याचा प्रयत्न हा भाजप धार्जिण्या काही लोकांकडे केला जातो. त्यामध्ये ते तथाकथित किडी गुरुजी पण त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांना का मारून टाकायचं, तर यातले जे खरे दुवे जे आहेत, त्यातले खरे जे पुढारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे आहेत, जे चांगल्या क्रीम पोस्टिंगवर असणारे जे अधिकारी आहेत त्यांना वाचवायचं आहे. त्यामुळे हे एकंदरीत जे सगळं चाललंय हे सगळं चालणं एका सभ्य समाजासाठी हे योग्य नाही आणि या प्रकरणाला लवकर जर आपण त्याचा निपटारा केला नाही तर याचे फार वाईट परिणाम हे महाराष्ट्राच्या मनावर होतील. त्यामुळे याही प्रकरणात जसं आपण ड्रगच्या संदर्भात करतात, मुख्यमंत्री महोदय कृपा करून या खरात प्रकरणाचा एकदा फडशा पाडा आणि कायदा काय असतो हे महाराष्ट्राला दाखवून द्या.